भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा केला जातोय। या स्थापना दिनानिमित्ताने मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। गेली 45 वर्ष अहोरात्र मेहनत करून भारतीय जनता पार्टीला आज जे यश मिळाले ते यश भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं यश आहे, ज्यांनी हा पक्ष वाढवण्यासाठी मेहनत केली, संघटना वाढवली, आपलं घरदार सोडून पक्षासाठी आणि विचारांसाठी आपलं आयुष्य त्यागलं, आयुष्य समर्पित केलं। अशा सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीला हे आज यश मिळाले। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी देखील भाजपला शुभेच्छा दिल्यात आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांची बोटं छाटा। संजू बाबा राऊत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांची बोटं छाटण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला जनतेने केलंय, त्यामुळं तुम्हाला 20 जागा देखील निवडून आलेली नाही। महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावणाऱ्यांना, हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना घरी बसवण्याचं काम जनतेने केलंय आणि त्यांची बोटं छाटण्याचं काम हे जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला केलंय। हे संजू बाबा राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला पूर्ण बहुमत देण्याचं काम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचं काम हे जनतेने केलंय। संजय राऊत, तुमची अवस्था काय आहे याचं आत्मपरीक्षण करा। कधी काळी महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष म्हणून तुमची अस्तित्व होतं, तुमची किंमत होती, परंतु तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, पक्षाचा आत्मा सोडला आणि तुम्ही काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलात। त्यामुळे आज महाराष्ट्रात तुमची ही अवस्था झालेली आहे। बारामतीच्या पोटनिवडणूक प्रकरणात संजय राऊतांची आणि उभाटा गटाची भूमिका काय हे आजपर्यंत त्यांना सांगता येत नाही, कारण कन्फ्युजन अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटामध्ये आहे। संजय राऊतांना असं वाटतंय की आपण बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा, तर दुसरीकडे उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांना पाठिंबा द्यावा। या दोघांमध्ये कमालीची भांडणं सुरू झाली आहेत, या दोघांमध्ये राजकीय वाद सुरू झाले। त्यामुळे उभाटा गटाला बारामतीच्या पोटनिवडणुकीत अद्यापपर्यंत निर्णय घेता आला नाही। संजय राऊत काँग्रेसच्या मागे लागलेत, तर उद्धवजी ठाकरे हे सुनेत्राताई पवार यांना पाठिंबा देऊ इच्छितात, परंतु यात नेमकं विजयी कोण होणार आहे? संजय राऊतांचा गट विजयी होतो का उद्धवजी ठाकरे यांचा गट विजयी होतो हे बघावं लागेल। उभाटा गटातली गटबाजी बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे, त्यामुळे अद्यापपर्यंत ना उद्धवजी ठाकरे निर्णय घेऊ शकतात ना संजय राऊत निर्णय घेऊ शकतात। पण राऊतांनी एकंदरीत संवेदनशील आव्हान भाजपने केलं होतं, त्यावरती टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ज्यावेळेपासून महाराष्ट्रात झाले, केंद्रामध्ये जेव्हापासून सत्ता आली मोदी शहांची, तेव्हापासून संवेदनशीलता नाहीशी झाली आहे। संवेदनशीलतेला नख लावण्याचं काम उभाटा गटाने केले। संवेदनशीलता संपवण्याचं काम उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं। नारायणजी राणे यांचं घर पाडणं याला असंवेदनशीलता म्हणतात, कंगना राऊत यांचं घर पाडणं याला असंवेदनशीलता म्हणतात, मोहित कंबोज यांचं घर पाडण्याचा प्रयत्न केलं याला असंवेदनशीलता म्हणतात, एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणं याला असंवेदनशीलता म्हणतात, सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य पत्रकारांनी तुमच्या विरोधात बातमी केली म्हणून त्याला तुरुंगात पाठवणं याला असंवेदनशीलता म्हणतात। महाराष्ट्राच्या राजकारणाची संवेदनशीलता जर का कोणी घालवली आणि त्याची परंपरा जर का कोणी सुरू केली
तर त्यात सर्वात मोठं नाव उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाचं येतंय। त्यामुळे संजय राऊत यांनी संवेदनशीलता आणि असंवेदनशीलता याच्यावर बोलूच नये। महाविकास आघाडीचं सरकार असताना केतकी चितळेपासून भारतीय जनता पार्टीच्या अनेक सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबणारे आज संवेदनशीलतेच्या गप्पा करतायत। संजय राऊत, तुम्ही तो अधिकार कधीच गमावून बसलेला आहात। दुसरीकडे बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात देखील राऊतांची भूमिका आहे ती संभ्रमास्पद अशी दिसते। एकीकडे ते निवडणूक लढणं गरजेचं आहे सांगतात, कारण याआधी जगतापांचा ज्यावेळी मृत्यू झाला होता त्यावेळी त्याच्या पत्नीविरोधात दादांनी उमेदवारी दिलेली होती। पंढरपूरचं ते उदाहरण आहे। दुसरीकडे निवडणूक लढू नये असंही म्हणतात। नाही, संजय राऊतांची इच्छा आहे की ही या निवडणुकीमध्ये बारामतीत काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे, कारण संजय राऊतांना माहिती आहे की 2 वर्षानंतर आपल्याला काँग्रेसमध्येच जावं लागणार आहे। संजय राऊतांची खासदारकी संपल्यानंतर उभाटा गटाकडनं संजय राऊत यांना पुन्हा खासदारकी मिळणार नाही। त्यामुळे आत्तापासनं काँग्रेसची तळी उचलायची, आत्तापासनं काँग्रेसचा उदोउदो करायचा, आत्तापासनं काँग्रेसची गुलामी करायची हे धोरणच संजय राऊतांनी स्वीकारलंय। आणि त्याच गुलामगिरीच्या मानसिकतेतून बारामतीमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत यांची आहे। आज जर का बारामतीमध्ये आपण काँग्रेसला पाठिंबा द्यायला भाग पाडलं तर उद्या कदाचित राहुल गांधी यांचे आशीर्वाद संजय राऊत यांना मिळतील आणि संजय राऊत यांना खासदारकीची येणाऱ्या 1.5 वर्षाची निवडणूक लढवता येईल। यासाठी काँग्रेसचं लांगुलचालन करण्याचं काम, गुलामगिरी करण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून सुरू आहे। पण दुसरीकडे उद्धवजी ठाकरे मात्र सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी दिसत आहेत। त्यांची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु आता या दोघांमध्ये नेमकं या दोघांच्या राजकीय वादात कोण वरचढ ठरतंय हे येत्या 1-2 दिवसात कळेल। काँग्रेस बरोबर देखील राऊतांची कुठेतरी वाद दिसून येत आहे, कारण काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषद जागेसाठी पुढे बसू नये, समंजसपणा म्हणजे कमजोरी नव्हे असंही ते बोलतात। ते काँग्रेसवर टीका करत नाहीत, काँग्रेसला एखादा 2 सल्ला देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काँग्रेसमध्येच जायचं आहे। त्यामुळे काँग्रेसचं धोरण महाराष्ट्रातलं मला जास्त कळतंय। हर्षवर्धन सपकाळपेक्षा महाराष्ट्रातली काँग्रेस मला जास्त कळते। हेच या निमित्ताने राहुल गांधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडनं केला जातोय। राहुल गांधींना ते सांगू इच्छितात की महाराष्ट्रातली काँग्रेस चालवायला हर्षवर्धन सपकाळ समर्थ नाहीत, नाना पटोले यांना महाराष्ट्रातली काँग्रेस कळत नाही, विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्रातली काँग्रेस कळत नाही, या सगळ्यांपेक्षा मीच शहाणा आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस मीच चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो हेच सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय। आणि राहुल गांधींपर्यंत हा मेसेज पोहोचायचा की संजय राऊत हे फार मोठे नेते आहेत आणि ते महाराष्ट्रातली काँग्रेस चालवू शकतात, अशाच पद्धतीचे सल्ले सामना अग्रलेखातून देऊन ते राहुल गांधींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसची सगळी धुरा संजय राऊत यांच्याकडे यावी आणि राहुल गांधी यांनी हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या सगळ्यांना बाजूला करावं एवढीच संजय राऊतांची इच्छा आहे। आणि त्याच निमित्ताने राहुल गांधींना इम्प्रेस करण्यासाठी अशा पद्धतीचे अग्रलेख लिहिण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत चालू आहे। देवेंद्र फडणवीस यांनीच पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा आहे ही परंपरा सुरू केली अशा पद्धतीने संजय राऊत असं म्हणतायत की भारतीय जनता पार्टीने नाती जपली नाही। भारतीय जनता पार्टी नाती जपणारी पार्टी आहे। ज्यांनी स्वतःच्या भावाचं नातं जपलं नाही, ज्यांनी स्वतःच्या भावाचं नातं न जपता घराबाहेर काढलं, ज्यांनी आपल्या चुलत भावाच्या विरोधात उमेदवार दिला, दादरची निवडणूक ज्यांनी बिनविरोध होऊ दिली नाही। खरं तर आदित्य ठाकरे वरळीमध्ये पहिल्यांदा लढले होते तेव्हा राज ठाकरे यांनी आदित्यजी ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, परंतु अमित ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढले तेव्हा उमेदवार न देण्याचं सौजन्य देखील उभाटा गटानं दाखवलेलं नाही। ज्यांना नाती जपता येत नाहीत, ज्यांना नाती काय आहेत हे माहीत नाहीत, ज्यांना परंपरा काय आहेत हे माहीत नाही, स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवारी द्यायला तुम्ही मागे पुढे बघितलं नाही, तुम्ही काही इतरांना शहाणपणा सांगणार। संजय राऊत आपल्या पक्षाकडनं आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये
राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता, परंतु तुम्ही अमित ठाकरेंच्या विरोधात दादरमध्ये उमेदवार दिला, तेव्हा तुम्हाला नाती आठवली नाहीत, तेव्हा तुम्हाला भाऊ आठवलं नाही, आणि आज तुम्ही नाती, परंपरा, महाराष्ट्राच्या प्रथा हे सगळे सांगतात, तो तुम्हाला अधिकार उरलेला नाही. काँग्रेस आणि काँग्रेसला एकंदरीत महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचं काम राऊत करतात असं दिसतंय का? कारण बारामतीमध्ये काय निकाल लागणार आहे हे सर्वांना माहिती असं राऊत म्हणतायत. पवारांचाच गड आहे बारामती असंही त्यांनी म्हटलं. नाही, बारामतीच्या निवडणुकीत किंवा एकूणच महाविकास आघाडीची परिस्थिती अशी झालेली आहे की महाविकास आघाडी म्हणजे 3 चाकी रिक्षा आहे. या 3 चाकी रिक्षाचे तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेने जातात. एक उजव्या बाजूला जातं, एक डाव्या बाजूला जातं, एक कधीतरी पाठीमागे जातं. अशा पद्धतीची अवस्था महाविकास आघाडीची आहे. बारामतीच्या निवडणुकीत यांचं एकमत होत नाही, राहुरीच्या निवडणुकीमध्ये यांचं एक होत नाही, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये यांचं एकमत झालं नाही. बरं, महाविकास आघाडी तर सोडा, उभाटा गटामध्ये 2-3 गट पडलेले आहेत. एक संजय राऊतांचा गट झालाय, दुसरा उद्धवजी ठाकरेंचा गट झालाय, तिसरा आदित्य ठाकरेंचा गट झालाय. त्यामुळं गटबाजीचं राजकारण सगळ्यात जास्त कुठं असेल तर ते उभाटा गट आणि महाविकास आघाडीचं आहे. त्यामुळे गटबाजीच्या गटांगळ्या खाण्याचं काम महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची खूप चांगली एंटरटेनमेंट होते. सकाळी 9 वाजता संजय राऊत येऊन वेगळी भूमिका मांडतात, दुपारी उद्धवजी ठाकरे काहीतरी तिसरीच भूमिका मांडतात, तिसऱ्यांदा आदित्य ठाकरे येऊन या सगळ्यांवर टीका करण्याचं काम करतायत. त्यामुळं गटबाजीच्या गटांगळ्या म्हणजे महाविकास आघाडी हे स्पष्टपणे दिसते. राऊतांव्यतिरिक्त एक वेगळा प्रश्न होता. अतुल लोंढेंनी देखील भाजपवरती टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने देखील याआधी काँग्रेस दिला आहे. मग ते यशवंतराव चव्हाणांपासूनची अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. नाही, काँग्रेसची परंपरा काय आहे हे अतुल लोंढे यांनी सांगू नये. काँग्रेसनी या देशाची आणि राज्याची वाट लावण्याचं काम केले. काँग्रेसनं आजपर्यंत सगळ्याच पोटनिवडणुकामध्ये एकही पोटनिवडणूक अशी नाही की जिथं काँग्रेसने बिनविरोध होऊ दिली. काँग्रेसने सातत्यानं खोडा घालायचा, गेरे तो बी टांग उपर म्हणायचं, अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची झालेली आहे. काँग्रेसनं राहुरीमध्ये उमेदवार देऊ द्या, काँग्रेसनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ द्या, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसनी परस्पर उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला जातोय. काँग्रेसकडनं राहुरीमध्ये देखील उमेदवार देणार असं सांगितलं जात आहे, काँग्रेसकडनं बारामतीमध्ये देखील उमेदवार देणार असं सांगितलं जात आहे. पण काँग्रेसनी कुठेही कसाही कधीही उमेदवार दिला तरी काँग्रेसची पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं सातत्यानं काँग्रेसला नाकारलंय आणि या पोटनिवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला नाकारल्याशिवाय राहणार नाही. जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देईल, जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून थोड्याच वेळामध्ये 11 वाजता साधारणतः पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुरी या ठिकाणी उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारी संदर्भात भाजपसाठी आव्हान वाटतंय? अजिबात नाही. राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज आज दाखल केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हा उमेदवार अर्ज दाखल केला जाईल. राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% विजय होणार. राहुरीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला तरी काही फरक पडणार नाही. राहुरीमध्ये शरद पवार गटाने उमेदवार दिला तरी काही फरक पडणार नाही. राहुरीची जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024ला भारतीय जनता पार्टीसोबत होती. आत्ता देखील या पोटनिवडणुकीमध्ये राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबतच तिथली जनता राहील आणि आमचा उमेदवार अतिशय घवघवीत मतांनी विजय मिळवेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.